वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. थोडा कॅमेरा जवळ घ्या म्हणजे मग आवाज येईल स्पष्ट. अध्याय 6. श्लोक 6. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. व्याख्या. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः. आपल्याशिवाय नाही, म्हणून ज्याने आपल्याशिवाय दुसऱ्याची किंचित मात्रही आवश्यकता ठेवली नाही, अर्थात असत पदार्थांना संपूर्णपणे त्याग करून जो आपल्या समस्वरूपात स्थिर झाला आहे, त्याने आपण आपल्याला जिंकलेले आहे. तो आपण हे कसे ओळखावे? त्याचे अंतःकरण समतेत स्थित होईल, कारण ब्रह्म निर्दोष आणि सम आहे. त्या ब्रह्माची निर्दोष त्याच्या अंतःकरणावर दिसू लागते. यावरून पत्ता लागतो की तो ब्रह्मामध्ये स्थित आहे. तात्पर्य: ब्रह्मामध्ये स्थित झाल्यानेच त्या विजय मिळवला आहे. वास्तविक ब्रह्मात स्थिती तर नित्य निरंतर होतीच. केवळ मन, बुद्धी इत्यादींना आपले मानल्यानेच त्या स्थितीत संसारात दुसऱ्याच्या सहाय्यतेशिवाय कोणीही कोणावर विजय मिळवू शकत नाही आणि दुसऱ्यांची पराजित करणे आहे. या दृष्टीने स्व प्रथम पराजित होऊनच दुसऱ्यावर विजय प्राप्त करतो. जसे एखादा अस्त्रशस्त्र मिळवतो तर तो दुसऱ्यांना पराजित करण्यात आपल्यासाठी अस्त्रशस्त्राची आवश्यकता मानतो. म्हणून स्वतः अस्त्रशस्त्राने पराजित कडून, बुद्धीकडून, शास्त्रार्थ करून दुसऱ्यावर विजय मिळवतो तर तो स्वतः प्रथम शास्त्र आणि बुद्धीकडून पराजित होतोच. आणि जो कोणत्याही साधनाने ज्या कोणावर विजय मिळवतो तो आपणच आपल्याला पराजित करत असतो. स्वतः पराजित झाल्याशिवाय दुसऱ्यावर कधीही कोणीही विजय मिळवू शकत नाही, हा नियम आहे. म्हणून जो आपल्यासाठी दुसऱ्यांची किंचित मात्रही आवश्यकता आपण आपल्यावर विजय प्राप्त करतो आणि तोच स्वतः आपला बंधू आहे. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. जो दुसऱ्यांची अर्थात शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी, धन, वैभव, राज्य, जमीन, घर, पद, अधिकार इत्यादीची मानतो तोच अनात्मा आहे. तात्पर्य: जे आपले स्वरूप नाही, आत्मा नाही, त्याला आपल्यासाठी आवश्यक आणि सहाय्यक समजतो. तसेच त्याला असा अनात्मा होऊन जो कोणत्याही प्राकृत पदार्थाला आपले समजतो तो आपणच आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत असतो. जरी तो हे समजतो की मन, बुद्धी इत्यादींना आपले मानून मी त्याच्यावर आपला अधिकार त्याच्यावर विजय मिळवला आहे, तरी पण वास्तविक तो स्वतःच पराजित झालेला आहे. तात्पर्य: दुसऱ्याकडून पराजित होऊन आपला विजय समजणेच आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करणे आहे. शत्रुत्व म्हणण्याचा भाव हा आहे की आपले नाही, त्याच्याशी मी आणि माझेपणाचा संबंध मानणे हाच आपल्याशी केलेल्या शत्रुत्वात मुख्य हेतू आहे. यावरून हे सिद्ध झाले की स्व प्रकृतीजन्य पदार्थाशी आपला संबंध स्थापित करतो. येथूनच शुभ होते. मनुष्य प्राकृत वस्तूवर जितका अधिकार प्रस्थापित करत जातो तितका तो आपण आपल्याला पराधीन करत जातो. त्यातही तो मान, प्रतिष्ठा, कीर्ती इत्यादी इच्छितो. अधिक पतनाकडे जातो. त्याला तर की मी चांगले करत आहे,
माझी प्रगती होत आहे, परंतु हे एकदम विरुद्ध आहे. वास्तविक तो आपल्या शत्रुत्वालाच वाढवीत असतो. मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की जे मानव शरीर जडतेचा संपूर्णपणे त्याग करून केवळ चिन्मयतेच्या प्राप्तीसाठी मिळाले आहे, त्याला विसरून तो वर्तमान काळात तसेच मृत्यूनंतरही मूर्ती, चित्र इत्यादी रूपात आपले रूप, नाम कायम राहावे याप्रमाणे जडतेला महत्त्व देऊन त्याला स्थिर ठेवू इच्छितो. अशा प्रकारे चिन्मय असूनही जडतेच्या दास्यत्वात फसून तो आपल्याशी महान शत्रुत्वाचे वर्तन करीत असतो. शत्रुवत म्हणण्यात हा भाव आहे की शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादींना आपले समजून तो आपल्याला त्यांचा अधिपती मानतो, परंतु वास्तविक त्याचा दासच होतो. जरी त्याचे वर्णन आपल्या दृष्टीने आपले अहित करण्याचे नसते, तरी पण परिणामी त्याचे स्वतःचे अहितच होत असते. म्हणून भगवंतांनी म्हटले आहे की त्याचे वर्तन स्वतः शत्रुवत अर्थात शत्रुत्वाप्रमाणे होत असते. तात्पर्य, कोणताही मनुष्य आपल्या दृष्टीने आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत नाही, परंतु असत वस्तूंचा आश्रय घेऊन मनुष्य आपल्या हिताच्या दृष्टीने सुद्धा जे काही वर्तन करत वर्तन वास्तविक आपल्याशी शत्रुत्वाप्रमाणे होत असते. कारण असत वस्तूंचा आश्रय परिणामी जन्ममृत्यू रूपी महान दुःख देणारा आहे. परिशिष्ट भाव, शरीरात मी माझेपणा राहिला नाही तर आपणच आपले मित्र आहोत, आणि शरीराला मी माझे मानाल तर आपणच आपल्याला शत्रूप्रमाणे आहोत. अर्थात अनात्म्याला सत्ता दिल्याने त्याचा परिणाम शत्रूप्रमाणेच होईल. शत्रुवत जे नुकसान शत्रू करतो तेच नुकसान तो स्वतः आपले करतो. वास्तविक भोगी मनुष्य आपले जितके नुकसान करतो तितके शत्रूही करू शकत नाहीत. वास्तविक दृष्टीने पाहिले तर शत्रूद्वारा आपले भलेच होते. तो आपले वाईट करू शकत नाही, कारण तो वस्तूपर्यंत पोचतो, स्वयंपर्यंत पोचत नाही. म्हणून नाशवान दुसरे काय दुसरे करूच काय शकतो. नाशवानाच्या नाशात आपलेच भले होईल. वास्तविक आपले नुकसान आपला भाव बिघडण्याने होतो. संबंध आपल्याद्वारा आपल्यावर विजय मिळवण्याचा काय परिणाम होतो याचे उत्तर पुढील 3 श्लोकात देत आहेत. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. व्याख्या. 6व्या श्लोकात अनात्मनः पद आणि येथे जितात्मना पद असे आले आहे. याचे तात्पर्य, जो अनात्मा असतो तो शरीरादी प्राकृत पदार्थांशी मी आणि माझे पणा करून आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत असतो, आणि जो जितात्मा असतो तो शरीरादी प्राकृत आपला संबंध न मानून आपल्याशी मित्रत्वाचे वर्तन करतो. याप्रमाणे अनात्मा मनुष्य आपले पतन करून घेतो आणि जितात्मा मनुष्य आपला उद्धार करून घेतो. जितात्मनः जो शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी कोणत्याही प्राकृत पदार्थाची आपल्यासाठी सहाय्यता मानत नाही, त्या प्राकृत पदार्थांशी किंचित मात्रही आपलेपणाचा संबंध जोडत नाही, त्याचे नाव जितात्मा आहे. जितात्मा मनुष्य आपले तर हित करतोच, त्याच्याकडून जगाचेही फार मोठे हित होत असते. शीतोष्ण सुख दुःखेषु प्रशांतस्य, या ठिकाणी शीत आणि उष्ण या पदांवर खोल विचार केला तर हे थंडी आणि उष्णतेचे वाचक सिद्ध होत नाहीत, कारण थंडी आणि उष्णता हे दोन्ही त्वचा या इंद्रियाचे विषय आहे. जर जितात्मा पुरुष केवळ एका त्वचेच्या विषयातच शांत राहील तर श्रवण, नेत्र, रसना आणि घ्राण या इंद्रियांचे विषय शिल्लक राहतील. त्यामुळे याचे प्रशांत राहणे शिल्लक राहील, त्यामुळे यात पूर्णता येणार नाही. म्हणून येथे शीत आणि उष्ण ही पदे अनुकूलता आणि प्रतिकूलता याचे वाचक आहे. शीत अर्थात अनुकूलतेची प्राप्ती झाल्यावर अंतःकरणात एक प्रकारची शीतलता वाटते. उष्ण अर्थात प्रतिकूलता प्राप्त झाल्यावर अंतःकरणात एक प्रकारचा संताप निर्माण होतो. तात्पर्य, अंतःकरणात शीतलताही असू नये, संतापही असू नये, तर एकसारखी शांती कायम राहावी. अर्थात इंद्रियाचे अनुकूल प्रतिकूल विषय, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादीची प्राप्ती झाल्यावर अंतःकरणातील शांती भंग होऊ नये. कारण अंतःकरणात जी स्वतः सिद्ध शांती असते
ती अनुकूलतेतही खुश होण्याने आणि प्रतिकूलतेतही नाराज होण्याने भंग होत असते. म्हणून शीत उष्ण यात प्रशांत राहण्याचा अर्थ बाहेरून होणाऱ्या संयोग वियोगाचा अंतःकरणावर परिणाम होऊ नये असा आहे. आता हा विचार की सुख आणि दुःख या पदाचा कोणता अर्थ घ्यावा. सुख आणि दुःख दोन प्रकारचे होत असतात. साधारण लौकिक दृष्टीने ज्याच्याजवळ धन, संपत्ती, वैभव, स्त्री, पुत्र इत्यादी अनुकूल सामुग्रीचे बाहुल्य आहे त्याला लोक सुखी म्हणतात. ज्याच्याजवळ धन, संपत्ती, वैभव, स्त्री, पुत्र इत्यादी अनुकूल सामग्रीचा अभाव आहे त्याला लोक दुःखी म्हणतात. ज्याच्याजवळ बाहेरची सुखदायक सामुग्री नसते तो भोजन कुठे कसे करतो याचा पत्ता लागत नाही. जवळ वापरण्यासाठी पूर्ण कपडेही नसतात, राहण्यासाठी स्थान नसतं, परंतु कोणी सेवा करणाराही नसतो. अशी अवस्था असतानाही ज्याच्या मनात दुःख संताप होत नाही आणि जो कोणत्या वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादीच्या आवश्यकतेचाही अनुभव करीत नाही, तर प्रत्येक स्थितीत खूप प्रसन्न राहत असतो, तो सुखी म्हटला जातो. परंतु ज्याच्याजवळ बाहेरची सुखदायक समृद्धी पूर्ण आहे, भोजनासाठी उत्तमादी उत्तम पदार्थ आहेत, वापरण्यासाठी भरजरी वस्त्रे आहेत, राहण्यासाठी उत्तम प्रकारचे सर्व सोयींनी युक्त घर आहे, सेवेसाठी नोकर आहे, अशी असतानाही अंतःकरणात रात्रंदिवस चिंता राहते की माझी सामुग्री नष्ट तर होणार नाही ना, अशीच कायम राहील ना, वाढ कशी होईल. याप्रमाणेच बाहेरची सामुग्री जवळ असूनही जो अंतःकरणात दुःखी राहतो तो दुःखी म्हणला जातो. उपयुक्त दोन प्रकाराने सुखदुःख सांगण्याचे तात्पर्य बाहेरच्या सामुग्रीच्या अनुषंगाने सुखी दुःखी होणे आणि अंतःकरणाच्या प्रसन्नता खिन्नतेच्या अनुषंगाने सुखी दुःखी होणे हे आहे. गीतेत ज्या ठिकाणी सुख दुःखात सम होण्याचा विषय आला आहे त्या ठिकाणी बाहेरच्या सामुग्रीत सम राहण्यासाठी म्हणले आहे. जसे समदुःख सुख शीतोष्ण समदुःखेषु शीतोष्ण सुख दुःखेषु सम इत्यादी. ज्या ठिकाणी सुख दुःख रहित होण्याविषयी गोष्ट आली आहे त्या ठिकाणी अंतःकरणाची प्रसन्नता आणि खिन्नता रहित होण्यासाठी म्हटले गेले आहे. जसे द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञीर इत्यादी. ज्या ठिकाणी सुख दुःखात सम होण्याची गोष्ट आहे त्या ठिकाणी सुख दुःखाची सत्ता तर आहे परंतु त्याचा परिणाम होत नाही आणि जेथे सुख दुःख रहित होण्याची गोष्ट आहे तेथे सुख दुःखाची सत्ताच नाही. याप्रमाणे मग बाहेरची सुखदायक दुःखदायक सामुग्री प्राप्त झाल्यावर अंतःकरणात सम होणे म्हणा अथवा अंतःकरणात सुख दुःख रहित होणे म्हणा, दोन्हीची तात्पर्य सम ही अंतःकरणातूनच आहे आणि सुख दुःख रहित होणे ही अंतःकरणातूनच आहे. या ठिकाणी शीत उष्ण आणि सुख दुःखात प्रशांत राहण्याविषयी म्हणले गेले आहे. अनुकूलतेने सुख होत असते, अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूलतेने दुःख होत असते, प्रतिकूल वेदनीयम दुःखम. म्हणून जर शीत उष्णाचा अर्थ अनुकूलता प्रतिकूलता घेतला गेला तर सुख दुःख म्हणणे व्यर्थ झाले असते, कारण सुख दुःख पद शीत उष्णचेच वाचक आहेत. मग येथे शीत उष्ण आणि सुख दुःख पदाची सार्थकता कशी सिद्ध होईल. यासाठी शीत उष्ण पदाने प्रारब्धानुसार येणाऱ्या अनुकूलता प्रतिकूलतेला घेतले गेले आहे आणि सुख दुःख पदाने वर्तमानात केल्या जाणारे क्रियमाण कर्माची पूर्ती अपूर्ती तसेच त्याच्या तात्कालिक फलाच्या सिद्धी असिद्धीला घेतले गेले तर या पदांची सार्थकता सिद्ध होते. तात्पर्य मग प्रारब्धाची अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असो अथवा क्रियमाणाची तात्कालिक सिद्धी असिद्धी असो या दोन्हीही प्रशांत निर्विकार असावे. या प्रकरणानुसार देखील उपरोक्त अर्थ योग्य दिसतो, कारण याच अध्यायाच्या 4थ्या श्लोकात आलेल्या नेंद्रियार्थेषु पदाला येथे शीत उष्ण पदाने म्हटले गेले आहे. न कर्मसु अनुषज्यते पदांना येथे सुख दुःख पदाने म्हटले गेलेले आहे. अर्थात तेथे प्रारब्धानुसार आलेल्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत आणि क्रियमाण कर्माची पूर्ती अपूर्ती तसेच तात्कालिक फलाच्या सिद्धी असिद्धीत आसक्तीरहित होण्याचा विषय आला आहे आणि येथे या दोन्हीत प्रशांत राहण्याविषयी म्हणले गेले आहे. तथा मानापमानयोः तसेच जो मानापमानातही प्रशांत आहे. आता येथे कोणी शंका करेल
की मान अपमान सुद्धा तर प्रारब्धाचेच फल आहे, म्हणून हे शीत उष्णाच्याच अंतर्गत आलेले आहे. मग याला वेगळे का घेतले गेले? मान अपमान यांना वेगळे यासाठी घेतले आहे की शीत उष्ण तर दैवेच्छा कृत प्रारब्धाचे फल आहे, परंतु मान अपमान परेच्छाकृत प्रारब्धाचे फल आहे. हे परेच्छाकृत प्रारब्ध मान प्रतिष्ठेतही होत असते आणि निंदा स्तुती इत्यादीतही होत असते. म्हणून मान अपमान पदात निंदा स्तुतर चालेल. तात्पर्य, कर्मयोगी दुसऱ्याकडून केल्या गेलेल्या मान अपमानातही प्रशांत राहतो. त्याच्या शांतीत यात किंचितही फरक पडत नाही. मान अपमानात शांत होण्याचा उपाय, साधकाचा कोणी मान आदर केला तर साधकाने असं मानू नये की माझ्या कर्माचे चांगुलपणाचे फल आहे, तर असे मानावे की हे तर मान आदर करणाऱ्यांची सज्जनता आहे, उदारता आहे. त्याच्या सज्जनतेला आपण गुण मानणे, इमानदारी नव्हे. जर एखाद्याने अपमान केला तर असे मानावे की हे माझ्या कर्माचेच फल आहे, यात अपमान करणाऱ्याचा मुळीच दोष नाही, तर तो दयेचा पात्र आहे, कारण त्या बिचाराने माझ्या पापाचे फळ भोगविण्यात निमित्त होऊन मला शुद्ध केले आहे. अशा प्रकारे मानल्याने साधक मान अपमानात प्रशांत निर्विकार राहील. जर त्याने मानाला आपले गुण आणि अपमानाला दुसऱ्याचे दोष मानले तर तो मानापमानात प्रशांत होऊ शकणार नाही. परमात्मा समाहित शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या 6 मध्येही प्रशांत निर्विकार राहिल्याने सिद्ध होते की त्याला परमात्मा प्राप्त आहे. कारण अंतःकरणात विलक्षण आनंद झाल्याविना बाहेरची अनुकूलता प्रतिकूलता सिद्धी असिद्धी आणि मान अपमान यात तो प्रशांत राहू शकत नाही. तो प्रशांत राहतो तर त्याला एकरस असणारा विलक्षण आनंद मिळालेला असला पाहिजे. म्हणून गीतेने ठिकठिकाणी म्हणले आहे की ज्या पुरुषांचे मन साम्यावस्थेत स्थित आहे त्या पुरुषांनी जिवंतपणीच या संसाराला जिंकलेले आहे. ज्या लाभाची प्राप्ती झाल्यावर त्यापेक्षा अधिक लाभ असणे मानूच शकत नाही आणि ज्यात स्थित झाल्यावर केवढेही भयंकर दुःख झाले तरी त्या दुःखाने विचलित होऊ शकत नाही, इत्यादी इत्यादी. ज्याचा आत्मा मित्रासारखा आहे, अर्थात ज्याच्या शरीरात मीपणा माझेपणा नाही, तो अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख मान अपमान प्राप्त झाले तरी सम आणि निर्विकार राहतो. असा मनुष्य सिद्ध कर्मयोगी आहे, अर्थात त्याला परमात्म्याचा अनुभव झालेला आहे असे मानावे. कारण अनुकूलता प्रतिकूलता सुख दुःख मान अपमान तर येत जात राहतात, परंतु परमात्मा तत्व जसेच्या तसे राहते. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. ज्ञानविज्ञान तृप्तात्मा येथे कर्मयोगाचे प्रकरण आहे, म्हणून येथे कर्म करण्याच्या जाणण्याला आणि कर्माच्या सिद्धी असद्धित सम राहण्याचे नाव विज्ञान आहे. स्थूल शरीराने होणारी क्रिया, सूक्ष्म शरीराने होणारे चिंतन, कारण शरीराने होणारी समाधी या तिन्हींना आपल्यासाठी करणे ज्ञान नव्हे. कारण क्रिया चिंतन समाधी इत्यादी सर्व क्रियेचा आरंभ आणि अंत होत असतो. तसेच त्या कर्माने मिळणाऱ्या फलाचाही आधी आणि अंत होत असतो, परंतु स्वपरमात्म्याचा अंश असल्याने नित्य राहत असतो. म्हणून अनित्य कर्म आणि फलाने या नित्य राहणाऱ्यांची कशी तृप्ती होईल? जडाकडून चेतनाची कशी तृप्ती होईल? मला कर्माच्या द्वारे काहीही मिळू शकत नाही असा ज्या वेळेला योग्य अनुभव येईल तेव्हा याला कर्म करण्याचे ज्ञान म्हणावे. असे ज्ञान झाल्यावर तो कर्माच्या पूर्ती अपूर्तीमध्ये आणि पदार्थाच्या प्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहतो, हे विज्ञान आहे. या ज्ञान आणि विज्ञानाने तो स्वतृप्त होत असतो. मग त्याच्यासाठी करणे जाणणे मिळवणे काहीच शिल्लक राहत नाही. कुठस्थ ऐरणीला म्हणतात. ऐरण ही लोखंडाची बनवलेली असते. तिच्यावर ठेवून लोखंड सोनं चांदी इत्यादी धातूंपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. परंतु ऐरण जशीच्या तशी एकरूप राहते. तसेच सिद्ध महापुरुषांसमोर अनेक प्रकारच्या अनुकूल परिस्थिती येतात, परंतु तो ऐरणीप्रमाणे जशाच्या तसा निर्विकार राहतो. विजितेंद्रिय कर्मयोगाच्या साधकाला इंद्रियावर विशेष लक्ष द्यावे लागते. कारण कर्म करण्याची प्रवृत्ती असल्या कारणाने त्याचे ठिकाणी कुठे ना कुठे रागद्वेष होण्याची पूर्ण शक्यता राहते.
म्हणून गीतेने म्हणले आहे, सर्व कर्मफल त्यागन तत कुर्यतात्मवान. अर्थात कर्मफलाच्या त्यागात जितेंद्रियता मुख्य आहे. अशा प्रकारे साधन अवस्थेत इंद्रियांवर विशेष लक्ष ठेवणारा साधक सिद्ध अवस्थेत आपोआप विजितेंद्रिय होत असतो. समलोष्टाश्म कांचन. लोष्ट मातीच्या ढेकळाला म्हणतात. अश्म म्हणजे दगड आणि कांचन सोन्याला. या सर्वात सिद्ध कर्मयोगी समर राहतो. समर राहण्याचा असा अर्थ नाही की त्याला मातीचे ढेकूळ, दगड, सोने यांचे ज्ञान नसते. त्याला हे ढेकूळ आहे, हा दगड आहे, सोनं आहे याचे योग्य प्रकारे ज्ञान असते. त्याच्याशी व्यवहारही त्याचा अनुरूपच व्हायला हवा, व्हावयाच पाहिजे. तसा केला जातो. अर्थात तो सोन्याला तिजोरीत सुरक्षित ठेवतो. ढेकूळ, दगड असे असतानाही सोने, धन, संपत्ती नष्ट झाली तर त्याच्या मनावर काही परिणाम होत नाही. सोने मिळाले तरी त्याच्या मनावर परिणाम होत नाही. अर्थात त्याच्या येण्या जाण्याने, प्राप्त, नष्ट होण्याने त्याला हर्ष शोक होत नाही. हेच त्याचे सम राहणे आहे. ज्याच्यासाठी जसे सोने आहेत तसे ढेकळ आहेत, आणि जसे ढेकूळ आहेत तसे सोनं आहे. म्हणून यापैकी कोणते नष्ट झालं तर काय आणि काही बिघडले तर काय, या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या अंतःकरणात कोणताही विकार उत्पन्न होत नाही. या सोने इत्यादी प्राकृत पदार्थाचे मूल्य प्रकृतीशी संबंध ठेवल्यानेच प्रतीतीला येतो, आणि तोपर्यंत त्याच्या घटण्याचा आणि वाढीचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होतो. परंतु वास्तविक बोध झाल्यावर जेव्हा प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणात प्राकृत पदार्थांचे कुठलेच मूल्य राहत नाही. अर्थात चांगल्या वाईट सर्व पदार्थाविषयी त्याचा समभाव होतो. सारांश: त्याची दृष्टी पदार्थाच्या उत्पन्न आणि नष्ट होण्याच्या स्वभावात राहते. अर्थात त्याच्या दृष्टीने या प्राकृत पदार्थाच्या उत्पन्न व नष्ट होण्याने काही फरक होत नाही. सोने उत्पन्न आणि नष्ट होते, दगडही होते आणि ढेकूळही होते. त्याची या अनित्यवर दृष्टी असल्याने त्याला सोने, दगड, ढेकूळ या तत्वतात काहीच फरक दिसत नाही. तिन्हीची नावे यासाठी घेतली आहेत की व्यवहारात तर यथायोग्यच झाला पाहिजे, यथायोग्य करणेच उचित आहे. परंतु तसेच तो व्यवहार यथायोग्य करीत देखील असतो, परंतु त्याची दृष्टी त्याच्या विनाशीपणाकडेच असते. त्यात जे परमात्म तत्व एक समान आणि परिपूर्ण आहे, त्या परमात्म तत्वाची स्वतः सिद्ध समता त्यात राहते. युक्त इत्युच्यते योगी. अशा ज्ञान विज्ञानाने तृप्त झालेल्या निर्विकार, जितेंद्रिय, समबुद्धी असणाऱ्या सिद्ध कर्मयोगी युक्त अर्थात योगारूढ समतेत स्थित म्हणला जातो. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धीर विशेष्यते. 8व्या श्लोकात पदार्थात समता दाखवली आहे. आता या श्लोकात व्यक्तीत समता दाखवतात. व्यक्तीत समता दाखवण्याचे तात्पर्य, वस्तू तर आपल्याकडून कोणतीही क्रिया करत नाही, म्हणून त्याच्या समबुद्धी होणे सुगम आहे. परंतु व्यक्ती तर आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी क्रिया करत असते, म्हणून त्याचे ठिकाणी समबुद्धी होणे कठीण आहे. व्यक्तीच्या आचरणांना पाहूनही ज्याच्या बुद्धीत, विचारात कोणतीही विषमता अथवा पक्षपात होत नाही, असा समबुद्धी असणारा पुरुष श्रेष्ठ आहे. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु, जो मातेप्रमाणे परंतु ममतारहित होऊन कोणत्याही कारणाशिवाय सर्वांचे हित इच्छिणारा आणि हित करण्याच्या स्वभावाचा असतो, त्याला सुहृद म्हणतात. आणि जो उपकाराच्या मोबदल्यात उपकार करणारा असतो, त्याला मित्र म्हणतात. ज्याप्रमाणे सुहृदाचा कारणाशिवाय दुसऱ्याचे हित करण्याचा स्वभाव असतो, त्याप्रमाणे ज्याचा कारणाशिवाय दुसऱ्याचे अहित करण्याचा स्वभाव असतो, त्याला अरी म्हणतात. जो आपल्या स्वार्थाने अथवा कुठल्याही कारणाने विशेषाने दुसऱ्याचे अहित, अपकार करतो, तो द्वेष्य असतो. दोघे जण आपसात वादविवाद करत आहेत, त्यांना पाहूनही जो तटस्थ राहतो, कोणाचाही पक्ष घेत नाही, आपल्याकडून काही म्हणतही नाही, तो उदासीन म्हणवला जातो. म्हणून दोघांचे भांडण समाप्त व्हावे, दोघांचे हित व्हावे असा प्रयत्न करणारा मध्यस्थ म्हणला जातो. एक तर बंधू अर्थात संबंधी असतो आणि दुसरा बंधू नाही, परंतु दोघांशी वर्तन करताना त्याच्या मनात कोणताही विषम भाव नसतो. जसे त्याच्या पुत्राने अथवा अन्य कोणाच्या पुत्राने वाईट काम केले तरी तो त्याच्या अपराधानुरूप दोघांनाही समान दंड देत असतो. तसेच
त्याच्या पुत्राने अथवा दुसऱ्याच्या पुत्राने चांगले काम केले तर त्यांना पुरस्कार देण्यातही कोणताही पक्षपात राहत नाही. साधुष्वपीच पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. श्रेष्ठ आचरण करणारे आणि पापाचरण करणारे यांच्याशी व्यवहार करण्यात जर अंतर असते, आणि अंतर असलेही पाहिजे, परंतु त्या दोघांचे कल्याण करण्याविषयी अर्थात त्यांचे हित व्हावे यासाठी दुःखांच्या प्रसंगी त्यांना सहाय्य करण्यात अंतःकरणात कोणताही विषमभाव पक्षपात नसतो. सर्वात एक परमात्मा आहे असा भाव स्वमध्ये असतो. बुद्धीत सर्वांची हितैषिता असते. मनात सर्वांचे हितचिंतन होत असते. व्यवहारात आपपर भाव सोडून सर्वांना सुखद होईल असे अर्तन असते. ज्याचे ठिकाणी विषमबुद्धी अधिक असण्याची शक्यता असते त्या ठिकाणी समबुद्धी होणे विशेष आहे. त्या ठिकाणी समबुद्धी झाली तर सर्व ठिकाणी समबुद्धी होत असते. या श्लोकात भाव, गुण, आचरण इत्यादीच्या भिन्नतेच्या अनुषंगाने 9 प्रकारच्या प्राण्यांचे नाव आहे. या प्राण्यांचे भाव, गुण, आचरण इत्यादीच्या भिन्नतेच्या अनुषंगाने त्यांचेही वर्तन तर त्यांचेही भाव, आचरण, परिस्थिती इत्यादीनुसार असतात. त्यासाठीच असतात, आपल्यासाठी नव्हे. परंतु त्या सर्वात परमात्माच परिपूर्ण आहे या भावात कोणताही फरक यावयास नको. आपल्याकडून सर्वांची सेवा व्हावी या भावनेत कोणतेही अंतर यावयास नको. तात्पर्य: कोणत्याही मार्गाने का होईना ज्याला तत्वबोध होतो त्याची सर्व ठिकाणी समबुद्धी होते. अर्थात कोणत्याही ठिकाणी पक्षपात न होता समान रीतीने सेवा आणि हिताचा भाव असतो. जसे भाव भगवत संपूर्ण प्राण्यांचे सुहृद आहेत. सुहृदम सर्व भूतानां, तसेच तो सिद्ध कर्मयोगी संपूर्ण प्राण्यांचा सुहृद होतो. सुहृदः सर्व देहिनां. या ठिकाणी सुहृद, मित्र इत्यादी नाव घेतल्यानंतर शेवटी साधुष्वपीच पापेषु म्हणण्याचे तात्पर्य ज्याचे श्रेष्ठ आचरण करण्यात, निकृष्ट आचरण करण्यात समबुद्धी होईल त्याची सर्व ठिकाणी समबुद्धी होऊन जाईल. कारण संसारात आचरणाची मुख्यता असते. आचरणाचाच परिणाम होत असतो. आचरणानेच मनुष्याची परीक्षा होत असते. आचरणावरूनच श्रद्धा अश्रद्धा होत असते. स्वाभाविक दृष्टी आचरणावर पडत असते. या आचरणावरून सद्भाव दुर्भाव उत्पन्न होतो. भगवंतांनी शब्दाचरित श्रेष्ठस्त यद दृष्टी आचरणावरच पडत असते. आचरणावरूनच सद्भाव दुर्भाव उत्पन्न होतात. भगवंतांनीही यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवे तरोजनः म्हणून आचरणाची गोष्ट मुख्य सांगितली. म्हणून श्रेष्ठ आचरण करणारे, निकृष्ट आचरण करणारे या दोघात समता झाली तर मग सर्व ठिकाणी समता होईल. या दोन्हीपैकी श्रेष्ठ आचरण करणाऱ्या पुरुषात तर सद्भाव होणे सुगम आहे, परंतु पापाचरण करणाऱ्या पुरुषात सद्भाव होणे कठीण आहे. म्हणून भगवंतांनी येथे अपीच 2 अव्ययांचा प्रयोग केला आहे, ज्याचा अर्थ आणि पाप आचरण करण्यातही त्याची समबुद्धी आहे तो श्रेष्ठ आहे. येथे दिसणाऱ्यांच्या स्थितीवरून पाहणाऱ्यांच्या स्थितीचेही वर्णन केले गेले आहे. म्हणून समबुद्धीर्विशिष्यते म्हणले आहे. पाहण्यात जी समबुद्धी असते ती प्रत्येकाला दिसत नाही, परंतु साधकासाठी तर तीच मुख्य आहे. कारण साधक मी आपल्या दृष्टीने कसा आहे असे आपण आपल्याला पाहतो. म्हणून आपणच आपला उद्धार करून घेण्यास सांगितलेले आहे. संसारात प्राय दुसऱ्याच्या आचरणावरच दृष्टी राहत असते. साधकाने विचार केला पाहिजे की माझी दृष्टी स्वतःच्या भावावर आहे की दुसऱ्याच्या आचरणावर दृष्टी राहिल्याने त्या ज्या दृष्टीने आपले कल्याण होते ती दृष्टी नष्ट होते, अंधार पसरतो. म्हणून दुसऱ्यांच्या श्रेष्ठ आणि निकृष्ट आचरणावर दृष्टी न राहता त्यांचे जे वास्तविक स्वरूप आहे त्यावर दृष्टी राहिली पाहिजे. स्वरूपावर दृष्टी राहिल्याने त्याच्या आचरणावर दृष्टी राहणार नाही. कारण स्वरूप सदा जसेच्या तसेच राहते, परंतु आचरण बदलत राहतात. सत्य तत्वावर राहणारी दृष्टी ही सत्यच असते, परंतु ज्याची दृष्टी केवळ आचरणावरच त्यांची तर अधोगतीच समजावी. तात्पर्य: जे आचरण आदरणीय नसते अशा अशुद्ध आचरणांना जो महत्व देतो तो तर आपली अधोगतीच करत असतो.
म्हणून भगवंतांनी येथे अशुद्ध आचरण करणाऱ्या पापातही समबुद्धी ठेवणाऱ्याला श्रेष्ठ म्हटले आहे. कारण त्यांची दृष्टी सत्यतत्वावर असल्याने त्यांच्या दृष्टीत सर्व काही परमात्म तत्वच राहत असते. नंतर पुढे चालून सर्व काही राहत नाही, केवळ परमात्म तत्वच राहते. त्याच्याच या ठिकाणी समबुद्धी विशिष्यते पदाने महिमा वर्णन केला गेला आहे. विशेष गोष्ट, गीतेचा योग समताच आहे. समत्वम योग उच्यते. गीतेच्या दृष्टीने जर समता प्राप्त झाली तर दुसऱ्या कोणत्याही लक्षणाची आवश्यकता नाही. अर्थात ज्याला वास्तविक समतेची प्राप्ती झाली आहे त्याचे ठिकाणी सर्व सद्गुण सदाचार आपोआप बांधतील आणि तो संसारावर विजय मिळवेल. विष्णू पुराणात प्रल्हादजी यांनीही म्हणले आहे की समता भगवंताची आराधना आहे. समत्वमाराधनम च्युतस्य. याप्रमाणे ज्या समतेची असीम अपार अनंत महिमा आहे, ज्याचे वर्णन कोणीही करू शकत नाही, त्या समतेच्या प्राप्तीचा उपाय आहे दुर्वर्तन रहित होणे. दुर्वर्तन रहित होण्याचा उपाय आहे कोणालाही वाईट समजू नये, कोणाचेही वाईट करू नये, कोणाविषयी वाईट विचार आणू नये, कोणातही वाईटपणा पाहू नये, कोणाचाही वाईटपणा ऐकू नये, कोणाचाही वाईटपणा सांगू नये. या 6 गोष्टींचे पालन दृढतेने केले तर आपण दुर्वर्तन रहित होऊन जाऊ. दुर्वर्तन रहित होताच आपल्यात स्वतः स्वाभाविक चांगुलपणा निर्माण होईल. कारण चांगुलपणा हे आपले स्वरूप आहे. चांगुलपणा प्राप्त होण्यासाठी आपण प्रयत्न करतो, साधन करतो. अनेक वर्ष साधन करूनही वास्तविक चांगुलपणा आपल्यात निर्माण होत नाही आणि साधन करूनही स्वतःला संतोष होत नाही. उलट हाच विचार येतो की एवढे साधन करूनही सद्गुण सदाचार आले नाहीत, म्हणून हे सद्गुण सदाचार येणारच नव्हते असे समजून आपण साधनेविषयी निराश होतो. निराश होण्यात मुख्य कारण हेच आहे की आपण चांगुलपणाला प्रयत्न साध्य मानले आहे आणि वाईटाचा संपूर्णपणे त्याग केलेला नाही. वाईटाचा संपूर्ण आंशिक चांगुलपणा झाल्यावर चांगुलपणाचा अभिमान राहत नाही आणि वाईटपणाही उत्पन्न होत नाही. म्हणून वाईटपणाचा त्याग झाल्यावर चांगुलपणा प्रयत्न केल्याशिवाय आणि इच्छा केली नसतानाही आपोआप प्राप्त होत असतो. जेव्हा चांगुलपणा आपल्यात उत्पन्न होतो तेव्हा आपण चांगले होतो. जेव्हा आपण चांगले होतो तेव्हा आपल्याकडून स्वाभाविकच चांगुलपणा होऊ लागतो. जेव्हा चांगुलपणा येऊ लागतो तेव्हा सृष्टीकडून स्वाभाविकच आपला जीवन निर्वाह होऊ लागतो. अर्थात जीवन निर्वाहासाठी आपल्याला परिश्रम करावे लागत नाहीत आणि दुसऱ्याचा आश्रयही घ्यावा लागत नाही. अशा अवस्थेत आपण संसाराच्या आश्रयापासून मुक्त होतो. संसाराच्या आश्रयापासून संपूर्णपणे मुक्त होताच आपल्याला स्वतः सिद्ध समता प्राप्त होते आणि आपण कृतकृत्य होतो, जीवन मुक्त होतो. परिशिष्ट भाव. समतेचा विभाग वेगळा आहे आणि विषमतेचा विभाग वेगळा आहे. परमात्मा तत्व सम आहे आणि संसार विषम आहे. सिद्ध कर्म योगाची विषम व्यवहारातही समबुद्धी राहते. माती, दगड आणि सोने यात वर्तन करताना ज्याने कधी ऐक्य होऊ शकत नाही, ऐक्य करूही नाही आणि ऐक्य करूही शकत नाही, आणि सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, साधू आणि पापी व्यक्तीतही त्याची समबुद्धी राहते. कारण त्याला एका परमात्म्याशिवाय काही नाही असा अनुभव झालेला आहे. एक सोन्याची बनवलेली विष्णू भगवंत यांची मूर्ती असावी आणि एक सोन्याची बनवलेली कुत्र्याची मूर्ती असावी आणि मापात सारखे असल्यामुळे दोन्हीचे मूल्य समान होईल. विष्णू भगवंत सर्वश्रेष्ठ आणि परमपूज्य आहे आणि कुत्रा नीच अस्पृश्य आहे. अशा प्रकारे बाह्य रूपाला पाहिले तर दोन्हीत फार मोठा फरक आहे, परंतु सोन्याला पाहिले तर दोन्हीत काहीही फरक नाही. त्याचप्रमाणे संसारात कोणी मित्र आहे, शत्रू आहे, कोणी महात्मा आहे, कोणी दुरात्मा आहे, चांगला मंद, कोणी सज्जन आहे, कोणी दुष्ट आहे, हरी आहे, कोणी धर्मात्मा, कोणी पापी, कोणी विद्वान, कोणी मूर्ख. हे सर्व तर बाह्यदृष्टीने आहेत, परंतु तत्वदृष्टीने पाहिले तर सर्वांचे सर्व एकच भगवंत आहेत. एक भगवंतच अनंत रूपात प्रकट झालेले आहेत.
जाणकार माणूस त्यांना ओळखतो, दुसरा ओळखू शकत नाही. स्नान करते वेळी शरीराला साबण लावून आरशात पाहिले तर तर शरीर वाईट अभद्र दिसेल. कुठे फोड दिसतील, कुठे रेषा दिसतील. परंतु असे दिसले तरी मनाला दुःख होणार नाही की हे असे आजारपण आले. कारण अंतःकरणात असा भाव राहतो की हे तर वरून दिसत आहे. पाणी घालतात स्वच्छ होऊन जाईल. तसेच सर्व परमात्म्याचे स्वरूप आहे. परंतु बाहेरून त्याच्या शरीराचा वेगवेगळा स्वभाव दिसतो. वास्तविक बाहेरून दिसणारे हे परमात्म्याचेच स्वरूप आहे. परंतु आपल्या रागद्वेषामुळे ते वेगवेगळे दिसतात. जी गोष्ट 5व्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात कर्मयोगो विशिष्यते पदांनी सांगितली, तीच गोष्ट इथे समबुद्धीर विशिष्यते पदांनी सांगितली आहे. समबुद्धी असणारा मनुष्य निर्लिप्त राहतो. निर्लिप्त राहिल्याने तो योग होतो. लिप्तता होताच भोग होतो. समबुद्धी तिन्ही योगात आहे. परंतु हे कारण भौतिक साधना असल्याने कर्मयोगासमोर विषमता अधिक प्रमाणात येते. संबंध जी समता कर्मयोगाने प्राप्त होते तीच समता ध्यानयोगानेही प्राप्त होत असते. म्हणून भगवंत प्रथम ध्यानयोगासाठी प्रेरणा करतात. योगी युञ्जीत सततम आत्मानं रहस्य स्थितः एकाकी यत चित्तात रहा. 5व्या अध्यायाच्या 27व्या धातूचे जो योग शब्द तयार होतो त्याचा अर्थ चित्तवृत्तींचा निरोध करणे आहे. त्या योगाचे वर्णन या ठिकाणी करीत आहे. चित्त अपरिग्रह हा चित्तवृत्तीच्या निरोधरूपी योगाचे साधन संपूर्ण संसारापासून विमुख होऊन केवळ परमात्म्याच्या सम्मुख होऊन केले जाते. म्हणून साधना सांगतात अपरिग्रह हा अर्थात आपल्यासाठी सुखबुद्धीने काहीही संग्रह करू नये. आपण आपल्या सुखासाठी भोग आणि संग्रह केल्याने त्याच्याकडे मन ओढले जाईल. त्यामुळे साधकाचे मन ध्यानात लागणार नाही. म्हणून ध्यानयोगाच्या साधकासाठी अपरिग्रह होणे आवश्यक आहे. प्रथम अपरिग्रह हा पदाने बाहेरच्या पदार्थांचा त्याग सांगितला आहे. आता निराशी पदाने अंतःकरणातून भोगाच्या इच्छेचा त्याग करण्यासाठी सांगतात. तात्पर्य अंतःकरणात कोणत्याही भोगास भोगबुद्धीने भोगण्याची इच्छा, कामना, आशा ठेवू नये. कारण मनात विनाशशील पदार्थांचे महत्व, आशा, कामना असणे परमात्मा प्राप्तीत महान बाधक आहे. म्हणून याविषयी साधकाने सावध राहिले पाहिजे. यतचित्तून आपल्या सुखासाठी पदार्थ आणि संग्रहाचा त्याग, तसेच अंतःकरणातून त्यांच्या कामना आणि आशेचा त्याग झाल्यावरही अंतःकरण इत्यादीत नवीन आसक्ती निर्माण होण्याते. म्हणून येथे तिसरे साधन सांगतात यतचित्तात्मा, अर्थात साधक अंतःकरण सहित शरीराला वशमध्ये ठेवणारा असावा. हे वश झाल्यावर नवीन आसक्ती उत्पन्न होणार नाही. यांना वशमध्ये करण्यास कोणतेही नवीन काम आसक्तीने करू नये. कारण आसक्तीने प्रवृत्ती झाल्यामुळे शरीराची आराम, आळसात, इंद्रियांची भोगात आणि मनभोगांच्या चिंतनात अथवा व्यर्थ चिंतनात प्रवृत्ती होत असते. म्हणून अंतःकरण आणि शरीराला वशमध्ये करण्याचे म्हटले आहे. योगी ज्याचे ध्येय परमात्म्यामध्ये लीन होणे हेच आहे, अर्थात जो परमात्मा प्राप्तीसाठी ध्यानयोग करणारा आहे, सिद्धी आणि भोगाच्या प्राप्तीसाठी नव्हे, त्याला येथे योगी म्हणलेले आहे. एकाकी एकटा असावा, बरोबर कोणी सहाय्यक नसावा. कारण दोघे झाले तर बोलणे चालणे होईल. बरोबर कोणी सहाय्यक असेल तर आसक्तीमुळे त्याची आठवण येत राहील, ज्यामुळे मन भगवंताच्या ठिकाणी लीन होणार नाही. साधकाने कुठे स्थिर व्हावे याचे सांगतात की त्याने एकांतात स्थिर असावे, अर्थात अशा स्थानात स्थित असावे ज्या ठिकाणी ध्यानाच्या विरुद्ध कोणतेही वातावरण असू नये. जसे नदीचा तीर असावा, स्थान असावे, मंदिर इत्यादी असावे, अथवा घराच्या एका खोलीत असावे ज्यात केवळ भजन ध्यान केले जावे. त्या ठिकाणी स्वतः
माही भोजन दुसऱ्यांचेही भोजन शयन करू नये. आत्मानं आत्मानं सततम सततम युंजीत. एकांतात बसून मनाला भगवंतात लीन करावे. मनाला भगवंताच्या ठिकाणी निरंतर लीन करण्यासाठी एक विशेष गोष्ट अशी आहे की करण्यासाठी एकांत स्थानावर जाल त्यावेळी जाण्याच्या पूर्वी असा विचार करा की आता मला संसाराचे कोणतेही काम करायचे नाही, केवळ भगवंताचे ज्ञान करायचे आहे, शिवाय दुसऱ्याचे चिंतन करायचे नाही. या गोष्टीच्या अनुषंगाने निरंतर सावधान राहावे, कारण सावधानी हीच साधना आहे. साधकाचा टक्ता आहे की ध्यानाच्या वेळी भगवंताच्या चिंतनात तत्परतेने लीन व्हावे. व्यवहाराच्या वेळीही अलिप्त राहून भगवंताचे चिंतन करीत राहावे, कारण भगवंताचे चिंतन न होण्याने संसारात अधिक लिप्तता होत असते. व्यवहाराच्या वेळी भगवंताचे चिंतन करण्याने ध्यानाचे वेळी चिंतन करणे सोपे. ध्यानाचे वेळी योग्य रीतीने चिंतन झाल्याने व्यवहाराच्या वेळीही चिंतन होत राहते. अर्थात दोन्ही वेळेत केले गेलेले चिंतन एक दुसऱ्याचे सहाय्यक होत असते. साधकपणा प्रत्येक वेळी जागृत राहावा. त्याने संसारात तर भगवंताला मिसळावे, परंतु भगवंतात संसाराला मिसळू नये. अर्थात भगवंताचे स्मरण करत राहावे. जर ध्यानासाठी बसते वेळी साधक अमुक काम करायचे आहे, इतके घ्यायचे आहे, इतके द्यायचे आहे, अमुक ठिकाणी जायचे आहे, अधिक कार्यांना मनामध्ये कायम ठेवील, अर्थात मनात त्याचा संकल्प करील, त्याचे मन भगवंताच्या ठिकाणी लीन होणार नाही. म्हणून ध्यानामध्ये बसते वेळी हा दृढ निश्चय करावा की काहीही हो, प्राण गेले तरी चालेल, मला केवळ भगवंताचे ध्यान करायचे आहे. असा दृढ विचार झाल्याने भगवंताच्या ठिकाणी साधकाची तक्रार असते की भगवंताच्या ठिकाणी मन लागत नाही. त्याचे कारण काय? त्याचे कारण असे आहे की साधक संसाराशी संबंध तोडून ध्यान करीत नाही, प्रत्युत संसाराशी संबंध जोडून ध्यान करतो. म्हणून आपल्या सुखासाठी, सेवेसाठी अंतःकरणातून कोणालाही आपले मानू नये. अर्थात कोणाविषयी ममता ठेवू नये. जिथे ममता असेल तिथे मन जाईल. म्हणून उद्देश केवळ परमात्म्याचा असावा, सर्वांपासून अलिप्त असावे, तेव्हा भगवंतांमध्ये मन लागू शकते. विशेष गोष्ट, अर्जुन पूर्वीही युद्ध करण्यासाठी तयार होते आणि शेवटी त्यांनी युद्ध केले. मध्यंतरी ते युद्धाला पाप समजू लागले होते. तेव्हा भगवंतांनी समजून सांगितल्याने त्यांनी युद्ध करणे स्वीकार केले. याप्रमाणे कर्माचा प्रसंग असल्याने गीतेत कर्मयोगाचा विषय येणे तर योग्य होते, परंतु यात ज्ञानयोग, भक्तियोग इत्यादी अनेक आर्थिक साधनांचे वर्णन कसे आहे? ठिकाणी ध्यानयोगाचे वर्णन आले, ज्यामध्ये केवळ एकांतात बसून ध्यान करावे लागत असते. हा प्रसंगाचा या ठिकाणी का आला? अर्जुन पापाच्या भयाने युद्धापासून उपरत होत होता, तेव्हा त्याच्या अंतःकरणात कल्याणाची इच्छा जागृत होते. म्हणून ते भगवंताला प्रार्थना करतात की ज्यामुळे माझे निश्चित कल्याण होईल ती गोष्ट मला सांग. त्यामुळे भगवंताला जितके कल्याण करणारे मार्ग आहेत ते सर्व सांगावे लागले. त्यात दान, यज्ञ, तप, वेदाध्ययन, योग, हठयोग, लययोग इत्यादींना सांगणे कर्तव्य होते. म्हणून भगवंतांनी गीतेत कल्याणकारक साधने सांगितली आहेत. त्या सर्व साधनात भगवंतांनी ही गोष्ट सांगितली की उत्पत्ती विनाशशील वस्तूंविषयी जे ध्येय आहे तेच विशेष बंधकाचे ध्येय केवळ परमात्म्याविषयी असेल तर मग त्याच्या समोर कोणतेही कर्तव्य कर्म आल्यास त्याला समभावनेने केले पाहिजे. समभावनेने केली गेलेली सर्व कर्तव्य कर्म कल्याण करणारी असतात. परिशिष्ट भाव, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग तर करणनिरपेक्ष साधन आहे, परंतु ज्ञानयोग करणसापेक्ष साधन आहे. आता भगवंत ज्ञानयोगाचे वर्णन आरंभ करतात. संबंध, ध्यानयोगासाठी उपयोगी असलेले विषय सांगतात. 10 पर्यंत झाले ताई. होत आहे. आपण 10च्या तिथे थांबूयात. हॅलो, आवाज येतोय का माझा?
माझा आवाज हा येतोय का? हा. 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 हो, येतो येतोय. थांबूयात आपण. 10 श्लोक झालेत ना, थांबूयात आपण. येत. हं. आज कोण वाचणार आहे? हा, चालेल. आज आपण अध्याय 6व्यावरचा श्लोक क्रमांक 6 आणि 10, म्हणजे 6 ते 10 हे श्लोक बघितलेले आहेत. पूर्ण वाचन ताईंनी खूप सुंदर केले, मृणालताईंनी. आपण याच्यामधला एक श्लोक जो आहे, की श्लोक नंबर 7 ते 9, याच्यामध्ये काय सांगितलेले ते बघूयात. की श्लोक क्रमांक 7 हे मनावर सांगितलेलं आहे, की पूर्णपणे मनाचं चित्त आणि मनावर आपण बोलणार आहोत. तर श्लोक 7, 8 आणि 9 हे एकमेकांशी अतिशय जवळून संबंधित आहेत. श्लोक 5 आणि 6 मध्ये आपल्याला काय विचारलं होतं बघा, की मनुष्याला स्वतःची उन्नती करण्याचा उपदेश भगवंतांनी केला होता. मनच मित्र किंवा शत्रू कसे बनते हे सांगितले. आता श्लोक आता श्लोक 7 ते 9 मध्ये त्या आत्मसंयमी योगाची अंतस्थिती काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ताईंनी खूप सुंदर सांगितले, वेगवेगळे उदाहरणं पण ताईंनी दिले. तर तेच थोडंसं पुढे विवेचनात्मक सांगायचा प्रयत्न करतेय. तर 7चे तिन्ही श्लोक म्हणजे 7वा, 8वा आणि 9वा हे तुम्हाला माहिती आहे. तर पुढचं फक्त मी श्लोक न वाचता पुढचं सांगते. या 3 श्लोकांमध्ये भगवान योगीच्या समत्वाने 3 स्तर सांगतात. बघा आता, योगीच्या समत्वाचे, समत्व म्हणजे काय? सारखेपणा म्हणा. प्रत्येकामध्ये आपण काय म्हणतो, की एक समता दृष्टीने बघायचं. तर आता हे प्रत्येकाचे 3 स्तर सांगितलेले समत्वाचे सुद्धा. की पहिलं आहे परिस्थितीमध्ये समत्व पाहणे, दुसरं आहे वस्तूंमध्ये समत्व पाहणे, आणि तिसरं आहे व्यक्तींमध्ये समत्व पाहणे. तर पहिला स्तर जो सांगितला, की परिस्थिती कशी असती. कधी आपण सांगू शकतो की आता सध्या उन्हाळा आहे, कधी पावसाळा असू शकतो, वेगवेगळी असू शकते परिस्थिती. कधी सुख दुःख हे वेगवेगळं असू शकतं, कधी मान अपमान ही सुद्धा परिस्थिती वेगवेगळी असू शकते. म्हणजे परिस्थितीवर जेव्हा सांगितलं जातं तेव्हा आपण सुखदुःखाची गोष्ट पुढे सांगू शकतो. वस्तूंमध्ये समत्व पाहणे म्हणजे माती, दगड, सोने हे एकच असणे. आत्ता ताईंनी इतकं सुंदर उदाहरण सांगितलं, की एक माठाने एक सोन्याचा घडा सांगितला. तर आपण दोन्हीही एकच जर बघितलं समत्व वस्तूंमध्ये, की सोन्याचाच पुतळा होता आणि सोन्याचंच अजून हे होतं, तर तो जो समत्व भाव आहे, की सोन्याचं असल्यामुळे दोघांनाही तेवढंच वेटेज येणार, तर तो समत्व भाव बघा. व्यक्तीमध्ये समत्व बघितलं तर व्यक्तीमध्ये समत्व म्हणजे कसं, की मित्र, शत्रू, साधू, पुरुष कोणीही जरी असला, पापी जरी असला, तरी त्याचा भाव जो आहे, त्यांना पाहण्याची दृष्टी जी आहे ही समत्वाची असावी, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता याच्यावर साधक संजीवनी आणि तत्वविवेचनी ह्या दोन्हीचा अभ्यास करून वेगवेगळा स्तर कसा सांगितला आहे याच्यावर थोडंसं बोलते फक्त. की स्वामी रामसुखदासजी सांगतात, की श्लोक नंबर 7 मध्ये, ज्याने मन जिंकले आहे त्याचे अंतःकरण शांत होते. येथे प्रशांत हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. शांतता म्हणजे फक्त आवाज नसणे नव्हे, तर इच्छांचा क्षय असणे, म्हणजे इच्छा पूर्णपणे समाप्त होणे. अपेक्षांचा त्याग करणे, जी काही आपल्या मनामध्ये अपेक्षा असते त्याचा पूर्णपणे त्याग करायचा आहे. अहंकाराची निवृत्ती करणे, भगवंतावरील दृढ विश्वास, यातून निर्माण होणारी अंतर्मनाची स्थिरता म्हणजे प्रशांतता. खूप सुंदर हे याची व्याख्या सांगितली, की प्रशांतता म्हणजे काय. तर आपल्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्याचा आपण पूर्णपणे त्याग करायचा. अहंकार हा झालाच नाही पाहिजे, त्याची निवृत्ती झाली पाहिजे. आणि फक्त भगवंतावरच दृढ निश्चय किंवा दृढ विश्वास ठेवायचा आहे. त्याला आपण म्हणायचं प्रशांतता. अशी मनाची जी अंतरस्थिती होती त्याला आपण प्रशांतता असं म्हणतो. तर परमात्मा सर्वांच्या हृदयात सदैव आहे, परंतु मनातील वासनांचे, रागद्वेषांचे आणि अस्थिरतेचे ढग दूर झाल्यावर त्याची अनुभूती स्पष्ट होते. जसे ढग दूर होतील
की जसे ढग दूर झाले की सूर्य दिसतो, तसे मन शांत झाले की परमात्मा अनुभवास येतो. आता हेच वाक्य साधक संजीवनीमध्ये सांगितलं की समत्व हे योगाचे पहिले लक्षण आहे. जो थंडी, उष्णता, सुख दुःख आणि मान अपमान यात विचलित होत नाही, तो योगावर दृढपणे उभा राहतो. आता 8व्या श्लोकामध्ये बघा, ज्ञान आणि विज्ञान याच्यावर काय सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये एक सुंदर भेद सांगितलाय की ज्ञान म्हणजे काय आहे आणि विज्ञान म्हणजे काय आहे. शास्त्रातून मिळालेले आपल्याला काय म्हणतो ज्ञान असतं, म्हणजे शास्त्र आपण वाचलं आणि त्याच्यामधून जे काही आपल्याला समजतं त्याला आपण ज्ञान झालं असं म्हणतो. पण विज्ञान म्हणजे काय, तर त्या तत्वज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेणे म्हणजे विज्ञान. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजणे आणि त्याची अनुभूती स्वतःला मिळणे ते झालं विज्ञान. उदाहरणार्थ जर सांगितलं तर आत्मा अमर आहे हे वाचणे म्हणजे ज्ञान झालेले. पण भीतीच्या प्रसंगी ही आत्मस्वरूपात स्थिर राहणे म्हणजे विज्ञान. म्हणजे भीती जरी असेल, आपण भीती नसेल, सर्वसामान्यपणे आपण ठाम उभा राहू शकू. पण जेव्हा खरंच मनातून आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या मनाची डळमळता सुरू होते. पण त्या ठिकाणीही जर आपण ठाम राहू शकलो तर त्याला आपण विज्ञान असं म्हणायचं की त्या ठिकाणी आपण जिंकलो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा अशा योगीची तृप्ती बाह्य वस्तूंवर नसते. त्याचा आनंद अंतर्मनात असतो. त्याला सुखासाठी बाह्य आधारांची आवश्यकता राहत नाही. आता इथं कुठस्थ म्हणजे काय, कुठस्थ म्हणजे ऐरणीसारखा अचल. लोहार ऐरणीवर घाव घालतो पण ऐरण हलत नाही. तसेच कुटस्थ माणूस म्हणजे ज्याची स्तुती झाली, निंदा झाली किंवा लाभ झाला, हानी झाली, तरी तो योगी अचल राहतो. त्याच्यावर काहीच परिणाम होत नाही. की स्तुती झाली की भुरळून नाही जात नाही आणि निंदा झाली की त्याला आपल्या स्वतःचा लाज पण वाटत नाही किंवा आपण स्वतः काय आहो याची पण हे खंत नसती. समलोष्टाश्म कांचनहा म्हणजे काय आहे, माती, दगड आणि सोने यांच्याकडे समान दृष्टी. गीता तत्व विवेचन याच्यामध्ये सांगते की याचा अर्थ व्यवहारातील फरक नाकारणे नव्हे. योगीला सोन्याची किंमत माहीत असते परंतु त्याच्या मनात लोभ नसतो. म्हणजे सोन्याची किंमत काय आहे, सोनं हे सोनंच आहे माहीत आहे, पण त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा लोभ नाही आहे. ही समत्वाची सर्वोच्च परीक्षा आहे. आता या ठिकाणी वस्तूंमध्ये समत्व ठेवणे तुलनेने सोपे आहे, परंतु व्यक्तींमध्ये समत्व ठेवणे अत्यंत कठीण आहे. कारण व्यक्तींशी भावनिक संबंध असतात. मित्र आवडतो, शत्रू नावडतो, नातेवाईक प्रिय वाटतात, परंतु योगी या सर्वांच्या पलीकडे जातो. तो सर्वांमध्ये एकच आत्मतत्व पाहतो. हा सर्वात सूक्ष्म मुद्दा आहे. बघा आता कुठला, की त्यांच्यामध्ये आत्मतत्व पाहणे हा सर्वात सूक्ष्म मुद्दा आहे. योगी साधू आणि पापी यांच्या कर्मांना समान मानत नाही. बघा आता साधू आणि पापी यांच्या कर्मांना समान मानत नाही. तो पापांचे समर्थन करत नाही, परंतु दोघांमध्येही एकच परमात्मा आहे हे जाणतो. आपण काय म्हणतो की तो पापी आहे, तो तर साधू आहे. मग ते कसं काय एक असू शकतात. आपण जनरली सर्वसामान्य माणसं हाच विचार करतो की तो पापी आहे तर मग त्याला आपण हे बघायचं नाही. तर साधू लोक सुद्धा तेच पाहतात, पण त्याच्यामध्ये एकच परमात्मा आहे असं तो जाणतो. एक मिनिट हा. द्वेषाचे मूळ माझा आणि परका या भावात आहे. आत्मदृष्टी विकसित झाली की हा भेद हळूहळू नाहीसा होतो. म्हणजे द्वेषाचे मूळ कुठे आहे, माझा, हा माझा आहे, हा आपला आहे आणि हा परका आहे.
पण याच्यामधून समजा जर आत्मदृष्टी विकसित झाली तर हा भेदच मुळात नाहीसा होतो की माझा काय आणि परका काय, सगळे आपल्याला सारखेच राहतात. भगवान येथे योगीच्या चेतनेची वाढ दाखवतात, परिस्थितीमध्ये समत्व दाखवतात, याच्यामध्ये वस्तूंमध्ये समत्व दाखवतात आणि तिसऱ्या श्लोकामध्ये व्यक्तींमध्ये समत्व दाखवतात. ही समत्वाची सर्वोच्च परिपक्वता आहे. साधक इथं याच्यामध्ये सांगितलं की योग म्हणजे नुसतं डोळे मिटून बसणे नव्हे, तर योग म्हणजे परिस्थितीच्या प्रभावातून मुक्त होणे, वस्तूंच्या आकर्षणातून मुक्त होणे आणि व्यक्तींबद्दलच्या रागद्वेषातून मुक्त होणे. जेव्हा मन या 3 स्तरावर समत्व प्राप्त करते तेव्हा योगीच्या अंतःकरणात परमात्म्याचे स्पष्ट दर्शन होऊ लागते. म्हणून हा श्लोक जो आहे 7 ते 9 यामध्ये योगीच्या परिपूर्ण अवस्थेचे वर्णन करणार हा श्लोक आहे. इथं आपण थांबूयात. अजून काही कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. कोणाला सांगायचं आहे काही अजून? सर्वजणांना अनम्यूट होऊ शकता ना? चालेल, ठीक आहे. कोणाला बोलायचं असेल नाही तर आपण मंगलाताईंचा हे ताई घेऊयात, प्रश्न घेऊयात. ताई हो आपले उत्तमाचे फॉर्म आपल्या आधीच्याच ताई भरतील ना, मध्यमाच्या ज्या होत्या त्या? होत आहे. हे कोण वैजंतीताई भरणार, नंदासुरी वैजंतीताई भरणार नंदास आहेत ते. हा, वैजंतीताई भरणार आहेत. वैजयंती ताई आपले माझ्याकडे उत्तमाच्या मध्यमाच्या ताई होत्या त्याच भरतील ना ताई? नाही नाही, उत्तमाच्या वेगळ्या आहेत, मध्यमाचे वेगळे आहे. तुम्ही नाही, यावर्षी विद्याताईंना वेळ नसल्यामुळे वैजंतीताई भरणार आहेत ते. ओके. म्हणजे आम्ही ठाण्याच्या संजय त्या परुळीकर ताई होत्या संजीवनी माता त्या. वाचते. एक 2 श्लोक आले 6व्या अध्यायातले, हा, त्यातला 22वा वाचते. यल्लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. यल्लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः. मनुष्याला जे सुख प्राप्त होते त्यापेक्षा अधिक सुख दिसल्यास तो त्याकडे आकृष्ट होतो. उदाहरणार्थ एखाद्याला एका तासाचे त्याच कामाचे त्याला 1000 रुपये मिळाले तर तो तिकडे जाईल. निद्रा, आळस, प्रमाद याचे तामस सुख प्राप्त झाल्यावरही जर विषयजन्य सुख जर अधिक प्रिय वाटते तर मनुष्य तिकडे झुकतो. तेव्हा विषयजन्य सुखाला कंटाळतो, जेव्हा तेव्हा सात्विक सुखाकडे झुकतो. परंतु जेव्हा आत्यंतिक सुख प्राप्त होते तेव्हा तो त्या स्थितीतून विचलित होत नाही. ध्यान योग्याला जर हे सुख प्राप्त होते विचलित होऊच कसा शकतो. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचाल्यते. विचलित होण्याचे दुसरे कारण हे आहे की लाभाबरोबर दुःख असेल तर तो मनुष्य त्या लाभापासून विचलित होतो. परंतु भगवंत इथे म्हणतात की आत्यंतिक सुखात स्थित झाल्यावर योगी मात्र अत्यंत दुःख झाले तरी विचलित होत नाही. उदाहरणार्थ भगतसिंग, राजगुरू हे देशप्रेमात स्थित असल्याने करताना सुद्धा ते वंदे मातरम म्हणाले. हा श्लोक सर्व साधनेची कसोटी आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग इत्यादी कोणत्याही साधनेने या कसोटीला उतरले पाहिजे. स्वतःची स्थिती समजून घेण्यासाठी साधकासाठी फार महत्वाचं आहे. साधकानेही स्थिती नाही तर साधना पूर्ण होत नाही. ज्या सुखाची प्राप्ती झाल्यावर त्यापेक्षा अधिक लाभाची शक्यता राहत नाही आणि ज्या ठिकाणी स्थित झाल्यावर अत्यंत दारुण दुःखही त्याला विचलित करत नाही, अशा सुखाच्या प्राप्तीसाठी भगवंत पुढील श्लोकांमधून प्रेरणा देतात. ताई बरोबर लिहिलंय का? ताई ताई हा ताई वाचा ना दुसरा पण. हो बरोबर आलंय हा उत्तर. हो हो ताई. आता 6व्यातला अजून आहे काय
43वा श्लोक आहे. बर. तत्र ते बुद्धी संयोगात लभते पौर्वदेहिकम संसिद्धो कुरुनंदन. तत्र तम बुद्धी संयोगात लभते पौर्वदेहिकम. तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषांच्या कुळात जन्म झाल्यानंतर त्या वैराग्यवान साधकाची कशी स्थिती होते हे सांगण्यासाठी येथे तत्र हे पद आले आहे. पौर्वदेहिकम बुद्धी संयोगाम पदासारापासून विरक्त झालेल्या त्या साधकाला स्वर्ग इत्यादी लोकात जावे लागत नाही. त्याचा तर सरळ योग्याच्या कुळात जन्म होतच असतो. त्या ठिकाणी त्याला आपोआपच पूर्वजन्मीची साधन सामुग्री मिळत असते. उदाहरणार्थ, पूर्वी आपण एखादे अर्धवट वाचलेले पुस्तक खूप वर्षांनी पुन्हा अभ्यासाला घेतले तर पूर्वी वाचलेली प्रकरणे लवकर समजतात. त्याचप्रमाणे पूर्वजन्मात ज्याची जितकी साधना झालेली असते तेवढे चांगले संस्कार त्याच्यावर घडतात. या संसिद्धो, एक तर त्या ठिकाणी त्याला पूर्वजन्मकृत बुद्धी संयोग मिळालेला असतो आणि त्या ठिकाणची संग चांगला असल्याने साधनेच्या चांगल्या गोष्टी मिळत असतात, साधनेच्या युक्ती मिळत असतात. अशा प्रकारे सिद्धीसाठी तो तत्परतेने तयार होतो. पारमार्थिक उन्नती स्वची असते आणि सांसारिक संपत्ती साधन योगभ्रष्ट झाले तरी नष्ट होत नाही आणि योग्य वेळ प्राप्त होताच प्रकट होते. पूर्वजन्मात केलेल्या साधनेचे जे संस्कार बुद्धीत मुरलेले असतात त्यांना येथे बुद्धी संयोग म्हटले आहे. झालं ते? छान वाचली ताई. फक्त आता थोडंसं आपल्याला ऍड करायचं आहे याच्यामध्ये. जसं हं. की आता हा श्लोक प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे. हो. तर जेव्हा प्रश्नाचं उत्तर आपण लिहितो ना तर त्यावेळेस आपण सुरुवातीपासून करायची आहे की त्याचा आधीचा रेफरन्स सांगायचा आहे आपल्याला थोडक्यात. म्हणजे आधीच्या श्लोकाचा का? हा, आधीच्या श्लोकाचा म्हणजे हा संदर्भ काय आहे, हा श्लोक कशामधून घेतला आहे, कशामुळे इथे पुढे आलाय? हा, कशामुळे तो श्लोक सांगितला आहे, भगवानांनी सांगितला असेल किंवा अर्जुनाचा प्रश्न असेल, या पद्धतीने. आणि हा. मग त्याच्यानंतर त्यातला मतितार्थ काय आहे थोडक्यात सांगायचा आधी, हा. आणि त्याच्यानंतर हा पूर्ण श्लोक व्यवस्थित एक्सप्लेन करायचा. आता तुम्ही एक्सप्लेन केलात पण थोडंसं शॉर्ट झालं. हा, कट केला. मग लिहिताना जरा मी तो कटछट केलाय. हा, तर त्याच्यामध्ये व्यवस्थित समजावून सांगून मग शेवटी कन्क्लुजन मध्ये पण यायचं की शेवटी काय आहे. आपण एका लाईन मध्ये आपण एंडिंग स्टेटमेंट म्हणतो ना की शेवटचं हा. काय आहे, याच्यामधला मतितार्थ काय आहे, याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, असं सगळ्यात शेवटी आपण सांगायचं. हा, म्हणजे म्हणजे मग मागचा पुढचा रेफरन्स पण आला पाहिजे आला त्याच्यात. पाहिजे, पूर्ण आला पाहिजे. मागच्या समजा पहिला दुसरा असेल श्लोक तर मागच्या अध्यायातला सुद्धा रेफरन्स आला पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, आलं लक्षात. हम्म. म्हणूनच मी म्हंटल वाचून दाखवते, म्हणजे मी लिहिते ते बरोबर आहे का, मी अजून त्याच्यात सुधारणा केली पाहिजे. आता आपण हे काय करतो की जेवढं काय म्हणू, जेवढे श्लोक झाले तेवढ्यावरच बोलत आहोत. पण जेव्हा हो. प्रश्नामध्ये प्रश्न कशा स्वरूपाचा येतो त्याप्रमाणे तर मागच्या आपल्याला अध्याय उत्तर पण अपेक्षित आहे. संदर्भात घ्यायचे. हा, तर त्याप्रमाणे आपल्याला उत्तर देणं अपेक्षित आहे या ठिकाणी. चालेल, शेवटची प्रार्थना घेता अजून काही? धन्यवाद ताई. ओके, चालेल ताई. खूप शॉर्ट झाले, थोडं जास्त लिहावं लागेल 10 मार्काच्या प्रश्नाला. मग हो, एवढ्या हो. तुम्ही याला नाही, नाही 5च मार्काचा. सुचिताताई, मार्काचा प्रश्न संदर्भ नाही, पण जर 10-20 मार्काला विचारलं तर थोडं लिहिल्यावर कसं काय चालेल? थोडं तरी जास्त लिहावं लागेल ना. नाही, आपल्याला हो, लिहावं लागेल ना ताई, बरोबर आहे. मीच सांगा, मीच नंतर कंटाळा सांगा. केला लिहिताना, मी पहिल्यांदाच लिहितेय ना. बरोबर बरोबर. चालेल, पुढच्या आपल्याला वेळेस चांगलं त्याचे लिहिते. हे परत लिहून काढते मी आता. उदाहरणं द्यायची आहेत. त्याच्यामध्ये हा. साधक संजीवनीमध्ये काय काय सांगितले ते पण टप्प्याटप्प्याने आलं पाहिजे ना आपलं त्याच्यामध्ये. हो, हो, हा, हो. अशा पद्धतीने आपल्याला लिहायचा प्रयत्न करायचा ते. चालेल. नाही, प्रथमाला तत्वविवेचनेची गरज नाही वाचायची. नाही ना. साधक संजीवनी मधून केलं तरी पुष्कळ झालं. पुष्कळ हो. जण वेगवेगळ्या रेफरन्सेस वाचतात, ऐकतात, हो. त्याच्यामध्ये दिलेले पण आहेत किंवा हम्म. तर हरकत नाही, तुम्ही जर दिले तर खूपच चांगलं. उलट तुमचा अभ्यास जास्त एलॅबोरेट होणार, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. हा. हो, मी ते प्रश्नपत्रिका म्हटलं सोडवत सोडवत अभ्यास होईल म्हणून मी केलं ते हो प्रयत्न. हो,
होत आहे. हम्म. हम्म. घेऊ का ताई मी? हा घ्या ते. योगेशं सच्चिदानन्दं आनंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरु श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण जय श्री सर्वांना. जय श्रीकृष्ण. थांबूयात आपण इथेच.